तर स्वागत आहे आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल बघून पाहिले असाल तर आजचा व्हिडिओ काय विषय आहे तर आजच्या पेट्रोल डिझेल दरम्यान केंद्र सरकारच्या एक्साईज ड्युटी आणि राज्य सरकारच्या VAT सेल्स टॅक्स हा मोठा हिस्सा असतो आणि डिझेल अजूनही GST अंतर्गत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये दर वेगळे असतात. तर पेट्रोल डिझेल किमती कोणत्या करात असतात तर केंद्र सरकारच्या एक्साईज ड्युटी आणि राज्य सरकारच्या VAT सेल्स टॅक्स आणि डीलर कमिशन म्हणजे क्रूड ऑइल रिफायनिंग व वाहतूक खर्च. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावे तुम्ही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. तर महाराष्ट्रातील कर रचना म्हणजे महाराष्ट्रामध्ये पेट्रोल साधारण 25% VAT प्लस अतिरिक्त कर, तर डिझेलवर सुमारे 21% VAT आकारला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील दर अनेक राज्याच्या तुलनेत जास्त राहतात. तर पेट्रोल प्लॅनिंग अँड ॲनालाइज स्कील आजची महत्त्वाची अपडेट याच्यावर आहे. तर केंद्र सरकारने 2 जून 2026 पासून पेट्रोल, डिझेल आणि ATF वरील निर्यात शुल्क, एक्सपोर्ट ड्युटी, विंडो टॅक्स मध्ये बदल जाहीर केला आहे. मात्र हा बदल देश अंतर्गत ग्राहकांसाठी असलेल्या पेट्रोल डिझेल एक्सपोर्ट ड्युटीमध्ये नाही. तर काही प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल दर इथं आले ते आहे. तर मुंबई 111.18 पेट्रोल आहे. तर न्यू दिल्लीमध्ये तर 102.12 पेट्रोल आहे. तर डिझेलचे पाहूया आपण 95.20 आहे. तर चेन्नईमध्ये 102.84 आहे तर पेट्रोल. तर कोलकाता 113.47 पेट्रोल आहे. तर पुणे, नागपूर, नाशिक आणि महाराष्ट्रातील इतर शहराचे आजचे पेट्रोल डिझेल दर हवे असतील तर आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर तुम्ही हवे असेल तर मला कमेंट करा विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब लाईक करा. तर धन्यवाद.